असे काही विषय निवडले गेलेले आहेत. कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक PhD करायला लागलेत एका फॅमिलीतले. आणि मी मधीच माहिती घेतली तर या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत. अजित पवारांचे विषारी फुतकार या शीर्षकाची एक बातमी आज दैनिक सम्राटमध्ये प्रकाशित झालेली आहे. ही बातमी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अजित पवार यांच्या वक्तव्याचा किती तीव्र निषेध सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे. अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना एकाच कुटुंबातले 5-5 विद्यार्थी हे PhD करत आहेत, कारण काय तर फक्त फेलोशिप, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी या वक्तव्याचा निषेध केलेला आहे आणि अनेक ठिकाणी आंदोलनं देखील केलेली आहेत. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर देखील सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या तीव्र भावना इथे देखील व्यक्त केल्या. जर एकाच कुटुंबातले 5 विद्यार्थी जर PhD करण्यात चालत नसतील तर एकाच कुटुंबातले अनेक सदस्य राजकारणामध्ये कसे काय, हा प्रश्न आता विद्यार्थ्यांनी उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघतोय की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील राज्यकर्त्यांचे नातेवाईक हेच खऱ्या अर्थाने त्या जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे आणि महानगरपालिकेचे वारसदार आहेत असं दाखवलं जात आहे आणि त्यांच्यासाठी या खुर्च्या राखीव ठेवल्या जात आहेत. खरं तर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं आरक्षण राज्यघटनेमध्ये नाही, पण तरीही यांच्यासाठी सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या जात आहेत. यांच्यासाठी सगळ्या आरक्षणाची सोडत निर्माण केली जाते आहे आणि त्यांचे नातेवाईक तिथं सेटल केले जात आहेत. पण याच्यावरती मात्र या देशातली कुठलीही व्यक्ती बोलायला तयार नाही. एकाच कुटुंबातले अनेक सदस्य जर राजकारणामध्ये चालत असतील तर एकाच कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी PhD करण्यामध्ये काय चुकीचं आहे, असा प्रतिप्रश्न आता समाजामधून अजित पवारांना विचारला जातो आहे. खरं तर एकाच कुटुंबातले 5 सदस्य PhD होण्याच्या पाठीमागचं कारण भारतीय राज्यघटना देखील आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे सामाजिक न्यायाचं तत्त्व दिलेलं आहे त्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला धरून हे सगळे विद्यार्थी PhD करत आहेत. अजित पवार यांनी आर्टिकल 15 आणि 16 थोडंसं काढून वाचून बघितलं पाहिजे की नेमकं भारतीय राज्यघटनेने या लोकांना कोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत. फक्त अधिकार नाही आहेत, हे मूलभूत अधिकार आहेत आणि हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहेत आणि त्या भाग 3 मध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचे अधिकार हे स्वतः अजित पवार यांना देखील नाही आहेत. त्याच्यामुळे हे घटनादत्त अधिकार आहेत आणि या अधिकाराचा वापर करून जर एकाच कुटुंबातले 5-5 विद्यार्थी सदस्य हे जर PhD करत असतील तर याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही. पण जिथे लोकशाहीला धोका निर्माण होतो आहे तिथे जर वारसांनीच सगळे कब्जे केले तर मग मात्र राज्यघटनेलाही अर्थ राहणार नाही आणि यातल्या लोकशाहीला देखील काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून अजित पवारांच्या या वक्तव्याचा निषेध करून विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न अजित पवार यांना विचारायला सुरुवात केलेली आहे. खरं तर बार्टी, सारथी आणि महाज्योती या सगळ्याच संस्थांचं ध्येय हे आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक, सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेले घटक या सगळ्या घटकांना या प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणे. जर असं झालं तरच या देशामधला सामाजिक न्यायाचं तत्त्व पुढे घेऊन जाता येऊ शकतं आणि हा एक सामाजिक न्यायाचा भाग म्हणून एक अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी म्हणून हे सगळं निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्याचाच फायदा घेऊन हे विद्यार्थी PhD करत आहेत. ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही शिक्षणाचा गंध नव्हता, ज्यांची पहिली पिढी कधी शिकलेली नव्हती, त्या पिढीतले जर 5-5 सदस्य हे जर PhD करत असतील तर याच्यामध्ये गैर काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आता समाजामधून विचारला जातो आहे. मुळात भारताच्या राज्यघटनेने दिलेले हे मूलभूत अधिकार आहेत आणि त्याच अधिकाराचा वापर करून हे सगळे विद्यार्थी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यामध्ये गैर अशा प्रकारचं काहीही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला धरून जे बजेट दरवर्षी जे प्रोव्हिजन या सामाजिक न्यायाच्या तत्त्वासाठी केलं जातं ते बजेट मात्र दरवर्षी पळवलं जातं. त्यावेळेस मात्र कुठल्याही सभागृहामध्ये याच्यावरती चर्चा होत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी वारकऱ्यांच्या दिंडीला देखील या बजेटमधून पैसे दिले गेलेले आहेत, पण त्यावेळेस देखील कोणी बोललं नाही. लाडकी बहीण योजनेसाठी देखील याच्यावर माध्यमातून पैसे दिले गेले, त्यावेळेसही कोणी बोललं नाही. लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2 वेळेस सामाजिक न्यायाचं बजेट पळवलं गेलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे विनाकारण खर्च करायचा आहे तिथे मात्र जोरदारपणे या सामाजिक न्यायाच्या बजेटचा वापर केला जातो आहे. मग ती लाडकी बहीण योजना असेल, वारकऱ्यांच्या दिंड्या असतील किंवा इतर काही असेल, त्यावेळेस सामाजिक न्यायाचं बजेट पळवलं जातं.
पण या बजेटवर मात्र कोणीही बोलत नाही की हे बजेट का पळवलं गेलं. खरं तर ते सामाजिक न्यायाचं बजेट आहे आणि ते खर्च झालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय खात्याला जेवढं बजेट येतं तेवढं दरवर्षी खर्च देखील होत नाही. कारण हे बजेट अडवलं जातं, त्याला मंजुरी दिली जात नाही आणि सामाजिक न्यायाच्या प्रवाहाला इथेच कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून हे सामाजिक न्यायाचं जे बजेट आहे हे सामाजिक न्यायाचं बजेट दरवर्षी तसंच एकतर तिथेच पडून राहतं किंवा त्याला दुसरीकडे वळवलं जातं. हजारो कोटी रुपयांचं बजेट हे दरवर्षी दुसरीकडे वळवलं जातं, तेच या सामाजिक न्यायाच्या प्रिन्सिपलला धरून मात्र खर्च केलं जात नाही. इथले वसतिगृह असतील, इथल्या शिष्यवृत्ती असतील, इथल्या फेलोशिप असतील, याच्यावरती मात्र हा पैसा खर्च केला जात नाही. शिष्यवृत्तीचे पैसे हे विद्यार्थ्यांना मागच्या कितीतरी वर्षापासून मिळालेले नाहीत. आणखीन विद्यार्थी त्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि संस्था चालक मात्र विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत आहेत की तुम्हाला आता शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही, तुम्ही महाविद्यालयाची फीस भरा. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी कुठलीही फीस भरण्याची आवश्यकता नसताना देखील या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये फीस भरावी लागते आहे आणि त्यांची शिष्यवृत्ती मात्र त्यांच्या खात्यावरती जमा होत नाही. यापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की दिवाळीच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता जमा व्हायचा आणि दुसरा हप्ता जे फायनल एक्झाम आहे त्याच्या अगोदर जमा व्हायचा आणि शेवटचा हप्ता हा एक्झाम झाल्यानंतर जमा व्हायचा. पण अशा प्रकारची कुठलीही तरतूद सध्या राहिलेली नाही. सारखं बजेटची पळवापळवी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा एक मोठा डाव सातत्याने रचला जातो आहे. पण तरीही या प्रश्नावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही. अनुसूचित जातीच्या किंवा सामाजिक न्यायाचं जे बजेट आहे हे बजेट 100% खर्च झालं पाहिजे. अशा प्रकारचा कायदा खरं तर महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बजेट आहे ते बजेट इतरत्र कुठेही खर्च करता येणार नाही अशा प्रकारची बंधनं देखील राज्याला घालून दिली पाहिजेत. पण तशा प्रकारची बंधनं देखील नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी जे 42,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत त्या 42,000 कोटी रुपयाचा नेमका काय फायदा झाला आणि ते बजेट कुठून आलं नेमकं याचा खुलासा मात्र अजूनही विधानसभेमध्ये कुठल्याही अर्थमंत्र्यांनी दिला नाही किंवा कुठल्याही सचिवांनी किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी ते सादर केलं नाही. 42,000 कोटीची जी तरतूद आहे त्या तरतुदीसाठी ज्या इतर क्षेत्रातल्या विकासाच्या गोष्टी आहेत त्या थांबवल्या जात आहेत आणि ते बजेट इकडे आणलं जात आहे आणि या लाडक्या बहीण योजनेसाठी हा पैसा वापरला जातो आहे. इतका मोठा पैसा तर किमान या सामाजिक न्याय खात्यासाठी वापरला जात नाही. 42,000 कोटी रुपये जर लाडक्या बहिणींसाठी वापरले जात असतील तर 500 कोटी रुपयांचं बजेट एखाद्या फेलोशिपसाठी वापरायला काय हरकत आहे. पण ते देखील वापरायला हरकत घेतली जाते आहे आणि विधानसभेमध्ये थेट सांगितलं जाते की हे विद्यार्थी फक्त फेलोशिपसाठी PhD करत आहेत. जर हे विद्यार्थी फक्त फेलोशिपसाठीच PhD करत आहेत तर शासनाने थोडेसे कडक नियम करावेत. विद्यापीठांना सांगावं की यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं संशोधन करून घ्या तरच त्यांना PhD द्या. पण ते तसं करत नाहीत. त्यांना बजेट थांबवायचं आहे आणि फक्त बजेटवरती बोलायचं आहे. बरं, ज्यांनी चांगली PhD केलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय केले नेमकं? ज्यांनी या फेलोशिपचा पुरेपूर वापर केलेला आहे, चांगलं संशोधन केलेलं आहे, त्यांच्या नावावरती पेटंट आहेत, समाजामध्ये एक पॉलिसी बनवण्यासाठी ज्यांच्या संशोधनाची मदत होऊ शकते असं संशोधन केलेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रोव्हिजन्स केलेत का की यांनी या पैशाचा वापर चांगला केलेला आहे आणि याच्यासाठी हे सरकारच्या माध्यमातून हे प्रोव्हिजन करण्यात येईल? असं काहीही नाही. आपल्याकडे या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची पॉलिसी नाही. पण ज्या पॉलिसी या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तयार केल्या जात आहेत त्या पॉलिसी मात्र अडवण्याचं काम केलं जात आहे आणि हे विद्यार्थी कशा प्रकारे या पैशाचा गैरवापर करत आहेत हे सांगितलं जात आहे. पैशाचा गैरवापर नेमका कुठे होतोय हे एखाद्या वेळेस अजित पवारांनी त्यांच्या मुलाला विचारलं पाहिजे असा देखील प्रश्न सध्या समाज माध्यमातून विचारला जातो आहे. आणि त्याच्यामुळे अजित पवारांचं हे स्टेटमेंट म्हणजे काय आहे तर समाजाच्या बाबतीमध्ये असलेला एक प्रकारचा द्वेष आहे असं देखील बोललं जातं आहे. आणि म्हणूनच दैनिक सम्राटने जी बातमी आज प्रकाशित केलेली आहे की अजित पवारांचे विषारी फुटकार हेच खरं तर या सरकारचा चेहरा आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. आपल्याला नेमकं अजित पवारांच्या या स्टेटमेंटबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. अजित पवार यांच्या स्टेटमेंटचा तुम्ही कोणत्या शब्दात निषेध कराल हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.